नमस्कार मंडळी, आज आपण एक अशा ठिकाणी आलेलो आहे ज्या संग्रहालयाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे। सातारा जिल्ह्यातील ठोसेघरजवळ असलेले बोर्णे गावातील काशीबाई माधवराव गावंड संग्रहालय हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगासाठी एक आश्चर्याचा विषय ठरले आहे। या संग्रहालयाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली नोंद हे साताऱ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। हे संग्रहालय माधवराव गावंड यांनी त्यांच्या मातोश्री काशीबाई यांच्या स्मरणार्थ स्वखर्चाने आणि स्वकष्टाने उभारले आहे। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत 1000हून अधिक प्राचीन वस्तू, स्वयंपाकाची भांडी, शेतीची अवजारे ह्याच त्या काशीबाई माधवराव गावंड ज्यांच्या नावाने हे संग्रहालय, ऐतिहासिक शस्त्रे, तलवारी, ढाली आणि इतर युद्ध साहित्य, नाणी, चलनी नोटा, विविध कालखंडातील नाण्यांचा संग्रह। उद्देश हाच आहे, ग्रामीण संस्कृती आणि आपल्या पूर्वजांचा वारसा पुढच्या पिढीला समजावा, या उद्देशाने संग्रहालय बांधण्यात आलेले आहे। हे संग्रहालय सातारा शहरापासून साधारण 25 ते 28 किलोमीटर अंतरावर ठोसेघर धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गावर बोर्णे या गावात आहे। ठोसेघरला जाणारे पर्यटक आवर्जून या संग्रहालयाला भेट देतात। चला तर आपण पाहूया। हे करणार या तिकीट करून वाढवणार माझं बघण्याचं एक म्हणजे 20 रुपये मी काय घेतो लोकांना सर्वांना परवडलं पाहिजे। फिरकीचे तांबे आता म्हणजे पहिले ते फिरकीचे नाही का, ते काशीला मिळतात हे तांबे, हे काशीला मिळतात बघा हे फिरकीचे तांबे, छोट्यापासून अगदी मोठ्यापर्यंत इथं पण आहेत हे असे। हे काय रशिया आणि असं काय काय वेगळं नाव आहे त्याच्यावर। 1935 1950 म्हणजे काळ जसा बदलत गेला तसं हे 1955 बदलत गेलं। हे असे छोटे तांबे काशीला। थांब आता हे बघूया आपण 1962 1935 ला 50। माईक लावा तुम्ही। हे आता संग्रहालयामधील जुने वस्तू आपण पाहतोय। फिरकीचे तांबे, असे ह्याचे टोपण फिरवून बसवता येते। किटली ही चहाची पूर्वीची किटली, जसा काळ बदलत गेला तसं हे वेगळं वेगळं। आणि इथं याच्यावरती लिहिलं आहे की 1945 1962 साडी हे डिझाईन, 1950 1955 1935 रशिया, 1962 1929 आणि हे सगळे वरती आहेत ते फिरकीचे आहेत ते फिरकीचे प्रवासी तांबे, म्हणजे प्रवासामध्ये घेऊन जाण्यासाठी म्हणजे जे साधू वगैरे होते त्यांच्या हातात असायचं ना ते। आणि इथं फिरकीचे तांबे काशीबाई गावंड 1950 मधले हे डिझाईन 1950। आता ज्यामध्ये हे ताट आपण पाहतोय, ताटावरती नाही ह्याच्यावर लिहिलेलं सुनंदा रामचंद्र गावंड 4/5 1956 सालचं 1956। आणि हा लाकडी खलबत्ता, लाकडी आहे, पूर्वीचे चहाचे किटले, डबे पूर्वीचे डबे छोटे छोटे तूप वगैरे तूप, हा हे तूप ठेवायचे होते। ह्याच्यावरती नाव काय तर लिहिण्यात, ह्याच्यावरती यशवंत गणू देवकर तेलाच्या भरण्या म्हणजे तेलाच्या तुपाच्या भरण्या। हो। आणि हे वरती जे आहेत ते असे ह्याच्यामध्ये मला वाटतं छोटे छोटे असे त्या किटल्या हेच आहेत ना, असं तांबेच वेगळ्या प्रकारचे, वेगळे असे वरती टोपण असलेले तांबे। हे बघा शेवगा, हा छोटासा शेवगा ना, लाकडे वरती त्याला लाकडाचं हे पितळेचं आहे। तेलाच्या भरण्या ह्या खालच्या आपण बघितल्या आता, ह्या आहेत त्या तेलाच्या भरण्या। आणि हे प्रत्येक वर्षातलं ते हे दाखवलेलं आहे, 1946 प्रत्येक सालातलं हे डिझाईन, हे हस्तनक्षी प्याले आपण ग्लास आहेत यात
ग्लासवरती असं खूप अतिशय सुंदर असं हे डिझाईन नक्षीकाम हे ना? केलं हा. 1942 1942चा नक्षीकाम 1943. आता ह्याच्यामध्ये उज्जैन मध्य प्रदेशमधला हा इथूनच जावे की आता हा उज्जैन मध्य प्रदेशमधला हा हांडा. त्यानंतर ठिकाणचे खापर कळशी आणि हे पाहतोय ते आपण आता हैदर अली टिपू सुलतान म्हैसूर तिथलं ते राजावाडिया हंडे आहेत सगळे हे. त्याच्यानंतर हे आसाम भूतान मिश्र कलाकृती बोहरा हंडी. त्यानंतर तिबेटियन धर्मगुरू लामा यांचं काय आहे, यांचे खाद्यपदार्थ फळे ठेवण्याची भांडे. अतिशय सुंदर कसलं हो तिबेटियनवरचं त्याला ते असं डिझाईनच केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये परमा कोरीव पेटी ही जी आपण 5 बाजूने समुद्र व बोटीचे कोरीव दृश्य असलेली पेटी 1950 साली मेजर दत्तात्रय नारायण फाटक यांनी बर्मा म्यानमार येथून भारतात आणले. ठाणे येथे राहणारे त्यांचे नातू हॉबी सर्कलचे संस्थापक श्री अभय फाटक यांनी संग्रहालयात दिलेली अनमोल भेट. आता ह्या पेटीमध्ये अशी नाणी दिसत आहेत, जुनी नाणी आहेत, विदेशी नाणी आहेत. खरं तर 60 देशांची नाणी ह्याच्यामध्ये आहेत पेटीमध्ये, हे आपण पाहतोय. त्याला लॉक ही काय दिसत आहेत, ही काय नाणी हो की नाणी दिसतात हां हे काय विदेशी नाणी आहेत ही. कोरीव काम बघा की पेटीचं. हो 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 लाकडी पेटी आहे आणि त्याचं काम बघा नक्षीकाम. नक्षीकाम चारी बाजूने असे त्याला नक्षे आहे. आता हे मध्य प्रदेश उज्जैन तिथलं हे हांडा बघतोय. त्यानंतर काशीमधले हे डिझाईन. त्यानंतर मथुरेमधला जो हांडा आहे तो अगदी तसा वेगळा डिसेपमध्ये आहे. त्यानंतर आसाममधला, राजस्थान, महाराष्ट्र आणि कोल्हापुरी, अजमेर अशी एकमेकावर एक इकडचे बघा हे नागालँड. ह्याच्यामध्ये हिमाचल, त्यानंतर पंजाब, महाराष्ट्र हे असं महाराष्ट्रीयन ना. आणि हे पण महाराष्ट्रीयन आहे. नेपाळमधलं हे डिझाईन आहे. हे नेपाळ शिवकालीन पाणी बरोबर आणि औरंगाबाद. त्यानंतर हे नागालँड आणि त्याच्यावरती आहे ते मुघल बादशाच्या काळातलं हे पेशव्याच्या काळातलं. हा शिवकालीन तांब्याचे हांडे. त्यानंतर थायलंडमधला आहे. थायलंडचा आकार त्याच्यामध्ये जोडलेला आहे त्याला. त्यानंतर पंढरपूरचा हा दिसतोय हांडा, तो बनवलेला वेगळा पंढरपुरी. आणि महाराष्ट्र आणि लखनौ. त्यानंतर इथं आहे उज्जैन नंतर मध्य प्रदेश नंतर आंध्र प्रदेश पारसी हांडा, सजान गुजरात. त्यानंतर हा बंगाल, कर्नाटक आणि हा तिरुपती, बंगाल आणि बांगलादेशचा हा छोटा ठीक आहे. आणि हा उंबरगाव गुजरातमधला. आणि हे उकडीचे भांडे म्हैसूर वडियार. तर हे उकडीचं भांडं बघा, अतिशय छान आणि असं सुंदर असं हे उकडीचं भांडं. हो हे असं उकडीचं भांडं. ह्याच्यामध्ये हे तोप गोळे आहेत. हे आपण पाहतोय तोप गोळे. आणि ही इथं असलेली ही तोप आहे, मुघल तोप आहे. हे मुघल तोप आपण पाहतोय आता. ही मुघल तोप
लाकडी तोप आहे पण, आणि त्याच्यावरती ते हे तोपेचंही बसवलेलं आहे, तोप लाकडावरती. पण ते मधला आणि चाक हां ते लोखंडीच राहतं तोपेसाठी, आणि कारण वडत न्यायला आली पाहिजे ना बैलांनी घोड्यांनी, त्यासाठी ते ह्याच्यावरती बसवलेले आहे. हे अशी ब्रॅकेट गोळे पण आहेत बघा. तोप गोळे आहेत. हो, हे गोळे, तोप गोळे. तोप गोळे आणि तोप. अतिशय सुंदर असं हे असं जाऊन यायचं आहे परत. त्यानंतर आपण आता इथं बघतोय स्वतंत्र बाण्याचे व्यावसायिक गोवंड घराण्यातील अनमोल ठेवा म्हणजे श्री पदके मेडल्स. गवंड घराण्यातील अनमोल ठेवा म्हणजे श्री काशीनाथ सेठ नारायण गावंड यांनी 1925 ते 1945 या काळामध्ये 60 चांदीची पदके शेती बागायती उत्तम प्रतीच्या देशी गायी यामध्ये मिळाली. त्यापैकी सदरची पदके 6व्या पिढीतील श्री सुधीर ज्ञानदेव गावंड व श्री सुनील तुकाराम गावंड यांनी जपून ठेवली व संग्रहालयास भेट दिली. संग्रहालयातर्फे आपणास मानाचा मोज. तर हे संग्रहालयास दिलेली हे भेट आपण पाहतो, हे चांदीचे आहेत. तर एक एक बघूया आपण. मुंबई गोरक्षक मंडळ. त्याच्यानंतर इथं हे काहीतरी वेगळं, त्याचं नाव वाचता येत नाही. हे आहे, नाव वाचायला येत नाही. हे रुपया पदक आहे, 1933चं आहे. हे असे आपण मेडल बघतोय. त्याच्यामध्ये हे बी 1933चं आहे. त्यांची हिस्ट्री. गावंड यांची श्री काशीनाथ सेठ नारायण गावंड, आणि ही त्यांची हिस्ट्री. आता एक खापर कळशी हे आपण पाहतोय. त्याच्यानंतर इराणी किटली, हे असं वेगळं डिझाईन आपल्याला बघायला मिळतं आहे की इराणी किटली. त्यानंतर राजस्थान दागिने डबा, दागिने ठेवण्याचा. महाराष्ट्र लाडू डबा. त्याच्यानंतर गुजरात दागिने डबे आणि पूजा थाळी. त्या गुजरात इथली हे भांडं. बिहार मधली कळशी ही. आणि हे रशियन फळांचे तबक, हे रशियन फळांसाठी हे तबक आपण पाहतोय. त्याच्यानंतर फ्रेंच सोलापुरी तबक. इथे रामेश्वर आणि हे आहे ते इटालियन तबक. हे मुघल पूजा थाळी, हे आपण पाहतोय मुघल पूजा थाळी. त्यानंतर महाराष्ट्र पूजा थाळी. कोकण महाराष्ट्र, जर्मन, गुजराती तबक, सोलापुरी तबक. हे लग्न 16 थाळा. डिझाईन अतिशय सुंदर असं हे डिझाईन आहे. तर हे राहिलेलं आहे आपण आता बघूया. हे पाकिस्तानमधलं हे भांडं आहे, पेशवाई कालीन. कुकर 70 वर्ष. आपल्याला कुकर पाहतोय की आपण हा पाकिस्तान म्हणलं की बघा वेगळा आकार बघितला का. कसं आहे ना, असं प्रत्येक वेगवेगळ्या कला प्रत्येकाची वेगवेगळ्या करतात. इराणी पेशवाकालीन हे असलेलं. आणि हा कुकर 70 वर्षापूर्वीचा कुकर कसला बघा की अजून सुस्थितीत आहे. सगळे भांडी चांगली आहेत अजून. काश धातूचा हांडा. शिवकालीन खापर कळशी. हे खापरकालीन कळशी ज्याला म्हणतो आपण, ह्या शिवकालीन खापर कळशी मुघल. आणि
सुधाकर बेंद्रे, नागठाणे, सातारा याचकडून सप्रेम भेट. हे पूर्वी आपलं रेकॉर्डिंगचं जे गाणे ऐकायसाठी असायचं, पिक्चर बघण्यासाठी मशीन, हे पिक्चरचं मशीन. त्यानंतर हे टाईपरायटर आणि हे टोपी दिसते ना, अशी टोपीच आहे, सैनिकाची टोपी. हां, हो 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 सैनिकाची टोपी. आणि इथं पोर्तुगीज ही आपल्याला पाहायला मिळते की हे पोर्तुगीज तोप आहे. पोर्तुगीज तोप आपण पाहतोय. आणि जवळच हे खाली इथं ठेवलेले तोप गोळे. आणि या बाजूला औदुंबराच्या झाडाच्या खोडापासून बनवलेली पारंपरिक उखळ. हे उखळ आहे उंबराच्या झाडापासून बनवलेली. हे भांड्यामध्ये बघतोय आपण, भांड्याचे कुकर आणि पंढरपुरी हे भांडे आहेत, ओटण टकळे, हां, आणि मारवाडी कळशी. त्याच्यानंतर इथे गंगा जमुना तांबे, गडू, मध्य प्रदेशमधले हे सगळे भांडे आहेत. त्यानंतर वास्तुशांती पूजा तबक आपण पाहतोय. त्याच्यानंतर हे पानपुडा डबे, 50 ते 70 वर्ष जुन्या 1950 हे पानपुडे डबे वेगवेगळ्या डिझाईनमधले हे आपण पाहायला मिळतात. हो. आणि हे जुनी नाणी आहेत ह्याच्यामध्ये. हे नाणीच आहेत नावं ह्याच्यामध्ये, हे नाणीच आहेत. हे मथुरा, शिवकालीन खापर कळशी, अभिषेक पात्र, शिवकालीन खापर कळशी आपण बघितले. उत्तर प्रदेशमधले हे मराठी कळशी, हां, मराठी कळशी, इराणी किटली, अशी भांडी आहेत सगळी. बंगाली कळशी, उत्तर प्रदेश, तिरुमला, तिरुपती तिथले हे सगळे भांड्याचे हे सगळे प्रकार. नक्षीकाम, त्याच्यावरचं नक्षीकाम. गंगा घाट, हाताने केलेली नक्षी, हां, हाताने सगळ्या ह्याच्यावरती हाताने. काय सुंदर नक्षी आहे बघा. आणि ह्याच्यामध्ये लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आंतरराष्ट्रीय सन्मान आपण स्थापन केलेल्या काशीबाई माधवराव गावंड संग्रहालय व त्यावर लिहिलेले अभ्यासपूर्ण पुस्तक, जे आपल्या 5 कसोट्यावर अव्वल ठरले. सदर पुस्तकाचं आम्ही जागतिक दर्जाचे पुस्तक म्हणून सन्मानित करीत आहोत. हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे. आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झालेली आहे, हे आपण पाहतोय. ठाणे येथील प्रसिद्ध लोहार रुपेश मंत्री यांची दुर्मिळ भेट. हे पूर्वी मासे कट करण्यासाठी माशाच्या आकाराचीच हे विळी आहे. हा राजांची पगडी ठेवण्याचा डबा, नेपाळ. राजाची पगडी ठेवण्याचा हा डबा आपण पाहतोय. पगडी भरजरी वस्त्र किती नाजूक आणि किती ही भारीतला असेल ह्याच्यावरून लक्षात येतं की डबाच एवढा छोटा आहे तर ती पगडी कसली असेल. हां, नेपाळमधलं हे भांडं आपण पाहतोय. त्याच्यानंतर मुघलमधलं भूतान. त्याच्यानंतर ही उकडीची भांडे, पाण्याची हे ना, ते काय म्हणतात ह्याला, ते ह्याच्यासाठी असते मुघल, पाणी ते असं काय म्हणतात बाई त्याला, काय म्हणतात आता तुम्ही कमेंटमध्ये कळवा. उकडीचे भांडे, गोवा. ह्याच्या गोव्यामधलं हे उकडीचं भांडं आहे. आकार बघा. हो, अतिशय सुंदर आहे. त्याच्यानंतर हे नागालँडमधले हे भांडी आहेत. त्यानंतर हस्तनक्षी तांबे. तांब्यावरचं आपण आता हे पाहतोय की हस्तनक्षी, अतिशय सुंदर असं हे हस्तनक्षी. त्यानंतर चौपाळे. हे चौपाळे आपण पाहतोय आता केवढं मोठं आहे ते आता. हो 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 हो, अतिशय मोठं असं, म्हणजे असं 1 किलो बसेल त्यात. हो, अगदी आरामात बसेल. हे पण बघ, हे दिपाळे. आणि मुघल काळातलं हे कावळे ते नसतं का पाणी, हां, हे कावळे. त्याच्यानंतर ह्या चाळण्या आहेत, ब्रिटिश चाळणी.
ही ब्रिटिश चाळणी, गहू चाळणी, 1950 सालची ही गहू चाळणी. त्यानंतर कुराण शरीफची पवित्र वचने लिहिलेला थाळा. हे कुराण शरीफचे पवित्र वचने लिहिलेला हा थाळा आहे. नक्षीकाम आहे त्याच्यावरचं बारीक. त्यानंतर हे खाली अशी वेगवेगळी भांडी दिसत आहेत आपल्याला. सोलापुरी हांडा, इराणी किटली. हो हो, अतिशय सुंदर. वरती झाकण तर किती छान आहे ना. आणि इथं खापर कळशी. त्याच्यानंतर ही सगळी अशी वेगवेगळी भांडी आहेत. आणि हस्तनक्षी तांबे आहेत. गुजराती, महाराष्ट्र, मुघल या काळातले. तुर्कस्तान नक्षी भांडे. अतिशय सुंदर असं हे तुर्कस्तान नक्षी भांडे. आणि हे जे खाली आहे फ्रेंच बनावटीच्या मेणबत्ती लावण्याच्या दिवा. अतिशय सुंदर असं सोन्याचे काम, चेक रिपब्लिक इन युरोप. प्राचीन काश्मीर हस्तकला हे आपण पाहतोय. प्राचीन काश्मीर हस्तकला. आणि हे थोडक्यात माहिती. आणि श्रीमती काशीबाई माधवराव गावण या असत्या. काशीबाई माधवराव गावण, ज्यांच्या नावाने हे संग्रहालय आज इथे आहे. श्रीमती काशीबाई माधवराव गावण, एक कर्तबगार स्त्री. पाहतोय आपण. विशेष म्हणजे काशीबाईंची सून श्रीमती सुनंदाराव गावण यांनी संग्रहालयाचा प्रेमाने सांभाळ केला. आता माझी पत्नी सौ सुजाता, माझ्या मुली सौ कल्याणी संदीप नाईक व केतकी संग्रहालय वाढवत असून जतन करीत आहेत. किरण गावण. हे असं भांड्यावर भांडं ही काय देवा आहे का काय? त्याचं वेगवेगळे ठेवतात. काय आता ह्याचं काय आहे नाव काय माहिती नाही. कोणाला माहित असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. कारण हे काय आहे माहीतच नाही. का गॅस बत्तीचं बी नाही काय? तसंच वाटतंय ना काहीतरी गरम राहायचं. काय केले काय माहिती. आता हे चमचं तर कडणी दिसत आहेत. त्यानंतर हे फिरकीचे तांबे, फिरकीचा मोगल मदिरा प्याला. आता हे दारू मदिरा पिण्यासाठी जे काय प्याले होते. हो हो. आणि हे वरती दिसत आहेत ते असे ग्लास आहेत काम केलेले. हां. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी वजन काटा. वजन काटा बघा पूर्वीचा. ईस्ट इंडिया कंपनीचा आहे. 1940 सालचं आहे. हो, अतिशय सुंदर. आणि त्याचे हे वजन बघा पहिल्यापासूनच आहे बघा. हे कसली बारीक छटा, बारीक हे काय काय आहे ते. आता त्याच्यात आपलेच पाय येतात दिसत आहेत. थांब जरा बाजूला. विविध मापे, वजने. इथं आपल्याला सगळ्या प्रकारची मापं बघायला मिळतात. चिपटं, मापटं, कोळवं, शेर. बरोबर आहे का? हे चिपटं, मापटं, पावशेर. आणि हे आता सगळे छोटे छोटे तांबे आणि औषधी काढे घेण्याची मापे. आता औषधी काढा घ्यायचं हे माप आहे. आणि वजन मापे 1800 ते 1980 सालचे हे सगळे वजन मापे. ही छोटी छोटी मापं आहेत. शेर, चिपटं ते दिसते. कोळवं, निळवं असं काय काय आहे. चिळवं हे असं बारकी बारकी काहीतरी नाव आहेत ना त्याला. असे हे वरती अशी ती माप आहे. म्यानमार, मणिपूर. अतिशय जुन्या वस्तू आहेत इथे. हां, ते बघितलं की ते दुधासाठी ते आहे. छोटे तेल किंवा दूध, पदक, मेडल्स. आता ह्याच्यामध्ये काही पदकं मिळालेली आहेत ते आपण पाहतो.
काशीनाथ सेट कावले ट्रस्ट क्रमांक कशी मिळावा. माधवराव काशीनाथ सेट कावण हे पारशी धूप शेगडी, पारशी धूप शेगडी आपण बघितली इथं. ही धूप शेगडी आणि हे पाण्याचा बंब आणि बंबासाठी जे स्टँड आहे ते स्टँडच एवढं मजबूत आहे आणि पाण्याचा बंब वापरला गेला असणार आहे भरपूर, तरी पण अजून सुस्थितीत आहे. आणि ही अशी खलबत्ती छोटे आणि हे बघितलं का केवढा मोठा चमचा आहे तो आंघोळीच्या पाण्याचा आंघोळीचं आणि तांब्या. हो. आणि इथं फ्रान्स लिहिलेलं आहे, मध्य प्रदेश, सोलापुरी थाळा, रशियन आणि मुघल नजराना थाळा. हां, ह्याच्यामध्ये ते हे घेऊन येत होते ना नजराना थाळा आणि नजराना असेल तर हे आपण आत्ता बघितलं. त्यानंतर कर्नाटक, हे सगळे वेगवेगळे असे चमचे, पळ्या, जुने पुराणे सगळे इटलीमधले हे सगळे आहेत. कोणत्याही मशीनचा वापर न करता भारतातील कारागिरांनी कासार बनवलेले पूजेचे नक्षीदार तांबे. गुजराती तबक. आणि हे आपण बघतोय की हे जेवणाचे डबे आहेत नाही का, पूर्वीचे हे जेवणाचे डबे वेगवेगळे असे ठेवलेले आहेत. हां, झाकण लावण्याची पद्धत आणि हे अतिशय कढीची पद्धत, पूर्वी असलेली ही कढीची पद्धत वेगळ्या पद्धतीने हे जेवणाचा डबा आपण बघतोय आता हे की अतिशय छान असं जेवणाचे डबे आहेत. आणि ह्याच्यामध्ये राजस्थानी दागिने, पैसे ठेवण्याची ही पेटी, त्याला कुलूप. आणि कुलूप ही फार जुन्या पद्धतीचं तेच आहे कुलूपसुद्धा. आणि जर्मन मेड थर्मास जर्मन मेड म्हणजे जे घोड्यावरती जाण्यासाठी जे वापर केला जायचा याचा, तर हे जर्मन मेड थर्मास. हे आपण बघतोय की हे 5 पैसे 10 पैसे असे पेशवेकालीन तांब्याचे रांजण, सदरचे रांजण हे खास बसवून घेतलेले आहे जात असते. आता ह्याच्यामध्ये हे सगळे भरलेले आहेत असे हे नाणी, 5 पैसे 10 पैसे 20 पैसे असे सगळे जुने नाणे ह्याच्यामध्ये ठेवले आहेत. उकडीचे भांडे, कर्नाटकमधील हे आपण बघतो तर उकडीचं भांडं आणि हे सगळे जुने नाणी. हे मिडल आणि मिळालेले हे सगळे बक्षीस आहेत. हे सर्टिफिकेट्स आपण पाहतोय सगळ्या प्रकारचे हे गौरव चिन्ह दिलेलं आहे. जुनी नाणी, काशीबाई माधवराव गावण संग्रहालय. जुन्या पद्धतीच्या सगळ्या खुर्च्या. हो, टेबल सुद्धा तो वेगळ्या जुन्या पद्धतीचा. नाही, रांजण त्या ह्याच्यावर ठेवलेला आहे टायरावर. पैशाला भरलेला. हो. त्याच्यावरती ते का ग्लास ठेवलेले छोटे सगळे अशा डिझाईन आहे सगळं मॉडेल. प्रत्येक बंदुकीचं हे असं हे छोटं मॉडेल आपल्याला बघायला मिळतंय. आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे असे हे बी आहेत बरं का, असे चाकूचे आहेत का नाही, तर हे वेगळंच दिलेलं आहे काहीतरी. हे आता काय आपल्याला माहिती नाही अशा वस्तू आहेत ह्या, खरं तर बरीच नावं माहीत नाही ती.
अतिशय सुंदर असं हे संग्रहालय आहे. प्रतिकृती मॉडेल. आता ह्याच्यामध्ये आपण पाहतोय की असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे असे चाव्या आहेत इथं. ह्या चाव्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे कुलप बघतोय. कुलपांचे डिझाईन बघतोय आपण. वा, काय छान आहे. हत्तीचं डिझाईन असलेलं. हा. हो. इथं ते वेगवेगळ्या प्राण्यांचे बी असे डिझाईन असलेले हे कुलप आहेत. आता इथं ते काय लिहिलं आहे, कुलपे. भारतात कुलूप वापरण्याची सुरुवात प्रथम परकीयांनी केली. ब्रिटिश राजवटी दरम्यान कुलपे वापरण्याची सवय भारतीयांना लावली. प्रथम कुलपे जर्मनी, इंग्लंड येथून भारतात येत असत, परंतु ब्रिटिशांनी अलीगड उत्तर प्रदेश येथे पॅडलॉक बनवण्याची वसाहत बसवून तेथील कारागिरांना प्रशिक्षण दिले. आज अलीगड येथे शेकडो कुलूप उत्पादन कारखाने असून संपूर्ण जगात येथून कुलपे निर्यात होतात. येथे आपणास जगातील विविध देशातील कुलपे तसेच आपल्या लोहारांनी बनवलेले शिवकालीन कुलपे व खास अलीगड कुलपे आपल्याला इथं पाहायला मिळते. आता हे पाहतोय ते आपण हे ब्रिटिश कुलूप. हे केरळ कुलूप, केरळमधले कुलूप. त्यानंतर हे आसाममधलं वेगळं आहे ना. हां, वेगळं आसाममधले. हे आसाममधले, हे मणिपूरमधले. त्यानंतर हे फ्रान्समधले, हे मध्य प्रदेशमधले, हे उत्तर प्रदेश, हे जर्मनीमधील हे हे अशा पद्धतीचं कुलपांचं डिझाईन. त्यानंतर हे कर्नाटकमधील कुलपांचं डिझाईन. त्यानंतर हे गुजरातमधील कुलपांचं डिझाईन. असे वेगवेगळ्या प्रकारची कुलपं आपण पाहतोय. त्यानंतर शिवकालीन कुलपे, शिवकालीन कशी त्याचं डिझाईन होतं. हे शिवकालीन कुलपांचं डिझाईन. त्यानंतर मुघल काळामध्ये कुलपांचं डिझाईन कसं होतं. हां, वेगवेगळ्या प्रकारचे असे कुलपांचं डिझाईन आहे. महाराष्ट्र, हे राजस्थानी कुलपांचं डिझाईन. हे तर वेगळंच आहे. हां, हे बी वेगळंच आहे, महाराष्ट्रीयन आहे ते. हे मणिपूर कुलपांचं डिझाईन. त्यानंतर हे आसाममधील, आसाम, हो, मणिपूरमधलं. हो. आणि हे केरळमधलं हे कुलपांचं डिझाईन. आसाममधलं हे कुलपांचं डिझाईन. इटलीमधलं हे इटलीमधले कुलपांचं डिझाईन. हे काय वेगळंच आहे. बेडकाचं आहे का काय चित्र ते. बेडूक सिंह आहे का काय, विंचू. अशा वेगवेगळ्या डिझाईनमधले आपल्याला कुलपं आपल्याला पाहायला मिळतात. बेडूक डिझाईन. हो. हे अशा प्रकारचे आपल्याला इथं. आणि ह्या ज्या कडी कोंडे जे आपण पाहतोय, हे अतिशय सुंदर असे हे कडी कोंडे. पस्तून, अफगाणी, काश्मीरी, भारतीय मित्र कलाकृतीचा नमुना. आता कुलूप सगळे आपण आता बघून झाले. इथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे असे शिंपले, जुन्या टायपरायटर असं बघितलं. आता हे जुने शिंपले जे आहेत समुद्रातले, शंख आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. गोव्यामधले, पोळे, नेपाळ, रामेश्वर हे शंख. त्यानंतर केरळमधले आणि फ्रान्समधले हे शिंपले आहेत. पृथ्वीच्या पोटातील रत्न आहे बघा. ही सुवर्ण भस्मशिळा आपण जे म्हणतोय, सुवर्ण भस्मशिळा. आणि इथं आहे ते हे कॅनडामधले आहेत काय, शाळीग्राम, तिबेट, हो, कॅनडा. म्हणजे हे सगळे पृथ्वीच्या पोटातील हे सगळे रत्न आहेत. हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे असे शिंपले, अतिशय सुंदर. मोती तयार होतानाची काश्मीरी शिंपले, मोत्यांची शिंपले. हे मोत्यांचे शिंपले, मोती तयार होतानाचे. हे तिसरे तयार होतानाचे आहेत नाही का मोती. ती मोत्यांचे. हो. मोत्याचा आकार घेते. हां, हे काय मोत्याचा आकार घेते. इथे असे मोत्यांचे माळ. कुठं ते काशीच्या तिथं तिथले डिझाईन ते तिथं सापडलेले असणार आहेत त्यांना. सिडनी, ऑस्ट्रेलिया. थायलंडमधले सूर्यमणी रत्न. हा थायलंडमधला सूर्यमणी रत्न. बघा आपण ते दगडात ते असं ते हे करून काढतात बघा. तसले दगड ऑस्ट्रेलियन. हो. ते
बरोबर काढतात असं. तिकडेही आहेत ना अशी दगड तिथं. आणि इथं काय लिहिलं आहे की फॉसिल्स म्हणजे पृथ्वीच्या गर्भातील रहस्याची माहिती देणारे दगड. आपलेच दगड आहेत, खाणी, समुद्र असं काहीतरी. येथे आपणास पृथ्वीवर सापडणारी रत्ने, गारगोटी, स्फटिके हे आपण आता पाहतोय. असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला एकाच ठिकाणी इथं पाहायला मिळतात. तर दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरजच नाही. कुठं काय काय मिळतंय ते संपूर्ण इथं. वेगवेगळ्या प्रकारचे स्फटिके, दगड असे नैसर्गिक प्रक्रियेत तयार झालेली इथं खाली पण आहे त्याचं काय स्फटिके पाहावयास मिळतील. खास करून भारत, नेपाळ, चीन, तिबेट, जर्मनी, हंगेरी, पोलंड, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इराण, आफ्रिका या देशातून आणलेली आहेत. अशा अनेक देशातून आणलेली. पण काय इथं काय आहे अगेट म्हणजे हे दाखवून ते वाचलं म्हणजे मग कळतं. ह्याच्यामध्ये हे जे आहे अगेट, माला, चीट, अल्जेरिया, अगेट, तर काय वाचायला सुद्धा नाही एवढे अवघड आहेत शब्द होतं का. सल्फ, गॅलेना. तर हे असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे दगड आपल्याला समुद्रातील स्फटिके, जमिनीवरती सगळे असं आपल्याला पाहायला मिळत आहे. हे उखळ, हे दगडी उखळ आणि हे पारंपरिक 100 वर्षे जुनी मसाले कुटण्याची दगडी उखळ हे. ते लाकडी आणि हे लाकडी उखळ. औदुंबराच्या झाडात. हां, ते औदुंबराच्या झाडाच्या खोडापासून बनवलेली पारंपरिक उखळ. आणि हे तोप आपण पाहिली आता. ती लाकडाची होती आता ते बघितलं का? हे हां, ती लाकडाची ती होती. लाकडाची होती आणि हे लोखंडी. लोखंडी पिक्चरवर नाही लाकूड नाही, लोखंडी पिक्चरवरती बसवलेली आहे. फार अवजड तोप दिसते. जुने कॅमेरे बघतोय. हे जुने कॅमेरे जर्मनीमधले. त्यानंतर हे कॅमेरा निगेटिव्ह प्रोजेक्टर आहेत. जर्मनीमधला हा TV छोटासा. हे आपण पाहतोय की सगळे वेगवेगळ्या प्रकारचे DSLR जे आता ह्याच्यामध्ये लेन्स आहेत सगळ्या जुन्या. ह्या जुन्या काळातले सगळे हे छोटे छोटे कॅमेरे. हो, आता बदलत पुढे टेक्निक पुढे होत जात गेलं. आणि हे जुन्या काळातले फोटो काढण्याचे हे कॅमेरे. 100 वर्षापूर्वी हे स्टँड, कॅमेऱ्याचं स्टँड. 1950 सालच्या सगळ्या ह्या जुन्या वस्तू आहेत सगळे कॅमेरे. त्याचे कॅमेरे. हो. आणि आता आपण आता इथं काय लिहिलेलं आहे. हे पुरस्कार मिळालेले आहेत वाजपेयींच्या हस्ते. हे सगळे असे चहाची भांडी, आपल्याला चहाची असे किटल्या. गुजरातमधले सगळे काही, गुजरात, राजस्थान, नेपाळमधली ही भांडी आपण पाहतोय. जर्मनमधली ही जुनी ही भांडी आपण पाहतोय. उत्तर प्रदेश, त्याच्यानंतर मणिपूर आणि हे महाराष्ट्रातले. हे रशियन, फ्रान्स. वा, काय छान दिसते. वेगळा असा आकार दिलेला आहे त्याला. आणि थिम्पू, भूतानमधलं हे ते रशियनमधलं. प्रत्येक देशातले आपल्याला इथं नक्षीकाम, प्रत्येक भांडी अशी आपल्याला तिथले पारंपरिक जे काही वस्तू आहेत. तिबेटियन चहा किटली, ही तिबेटियन चहा किटली अतिशय सुंदर. फ्रान्समधलं हे, कॅनडामधलं, मध्य प्रदेशमधलं, गोवा. इथे आपल्याला मातीची भांडी आपल्याला पाहायला मिळतात. सिरेमिक्स, कुंभार कला, सिरेमिकपासून बनवलेले. स्वित्झर्लंड, युरोपमधले हे. त्यानंतर हे थायलंडमधले हे किटली आहेत. त्यानंतर चायनामधल्या ह्या किटल्या. त्यानंतर जपानमधल्या ह्या किटलींचं डिझाईन. हे रशियन किटली. चिनी मातीची भांडी आपल्याला ही पाहायला मिळत आहेत. त्यानंतर हे फ्रेंचमधली.
पाहतोय आपण पार्शियन इराणी हस्त विणकाम कला. अतिशय सुंदर असं हे हस्तकला. इसवी सन 1750 मधलं हे जातं सैन्य दळण जाते चक्की. त्यानंतर राजस्थानी नाणी जे आहेत ते आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. राजपूत नाणी राजस्थान, मारवाड, मेवाड, बिकानेर इथली ही नाणी आहेत. त्यानंतर हे आपण पाहतोय नेपाळी पूजेची राक्षस कुऱ्हाड. अरे बापरे, ही राक्षस कुऱ्हाड. हे आता आपल्याकडे असलेली ही छोटी छोटी जाती आपण बघतो. शिवकालीन दळण 25 किलो वजनाची ही कुऱ्हाड. त्यानंतर राजस्थानी सपेरा गारुडी मातीची हत्यार. त्यानंतर शिवकालीन कुदळ आणि ताशा. त्यानंतर आपण पाहतोय शाहू महाराज कालीन चांदीची हस्तनक्षी पालखी. हो, अतिशय सुंदर अशी चांदी 1952 सालची. हे असे शाहू महाराज दळण जाती. ह्या त्या काळातली वेगवेगळ्या प्रकारचे असे जाती आपल्याला बघायला मिळतात. दगडी जाती सगळे असे वेगवेगळे डिझाईन आहेत. अतिशय सुंदर असे हे दगडी जाती. लग्न दिवे, पारंपरिक लग्न मंडप, देवक दिवा, दिवटी हा अभिषेक करण्याचा हा परमपूज्य दादाजी गावण यांनी जगप्रवासादरम्यान जमा केलेली अतिशय मौल्यवान 4000 पोस्ट स्टॅम्प्स हे आपण आता पाहतोय. जगप्रवासादरम्यान त्यांनी पोस्ट स्टॅम्प जे आहेत ते कसे गोळा केले. वेगवेगळ्या प्रकारचे हे स्टॅम्प्स आहेत. प्रत्येक देशाचे म्हणजे जवळपास त्यांनी 4000 पोस्ट स्टॅम्प गोळा केले. तेच हे 4000 पोस्ट स्टॅम्प्स. राम माधवराव गावंड, श्रीमती सुनंदाराम गावंड. हे आपण आता भाले बघतोय. 350 वर्षापूर्वीचे हे जुने भाले. 350 वर्ष जुन्या राजपूत काळातील मिरवणुकीत वापरण्याचा भारतीय लोहारांनी बनवलेला भाला. हे आसाममधले भाले. हे बघितले का आसाममधले कसले भाले आहेत. वेगवेगळ्या अशा कुऱ्हाडी. पोर्तुगीज हे साहित्य सगळं पोर्तुगीज. त्यानंतर गोव्यामधले हे दुधारी तला कुऱ्हाड आहे दोन्ही बाजूनी. हे शिवकालीन नाणी आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची सही, महाराजांची सही आपण पाहिली. हो 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 हो. त्यानंतर इंडो ब्रिटिश नाणी. ब्रिटिश नाणी पहिली असली होल असलेली होती का आपल्याकडे बी होती, पण ती गेली काय टाकून दिली. ते तांब्याचं होतं. सुरी घराणे 1486 ते 1560. शेर शाह सुरी, सिकंदर शाह सुरी, मोहम्मद अली शाह सुरी त्या काळातलं हे नाणी. त्याच्यानंतर गुलाम वंश
नाणी हे 1206 ते 1290 कुतुबुद्दीन ऐबक हजिया सुलतान गियासुद्दीन बलबन त्यांच्या काळातली ही नाणी. स्वतंत्र भारतीय रुपये हे आपण पाहतोय की आता हे पहिली 10 रुपयाच्या नोटा कशा होत्या, 100 रुपयाची नोट कशी होती. 100च्या हो 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 कसं होतं ते हो वेगळीच आहे ना. हो हो हे 100ची नोट इथे एक आहे. या 100च्या 1000ची नोटा, 500च्या नोटा. राजाचं चित्र आहे त्याच्यावर. हो हं. नोटा झाल्या. त्यानंतर तुघलक घराणे त्यांच्या काळातील ही नाणी. मोहम्मद बिन तुघलक, गियासुद्दीन बिन तुघलक, कुतुबुद्दीन बिन तुघलक, नासिरुद्दीन बिन तुघलक आणि खिलाजी घराण्यातली हे नाणी. त्यानंतर इंडो ब्रिटिश नाणी. त्याच्यानंतर जुनागड स्टेट गुजरात 1730 तिथली ही नाणी. ते 5 पैसे बघा सोन्याचे दिसते. कुठली? त्याच्यानंतर सोन्याचे काम हे आपण पाहतोय आता. कोलार हे मराठा भाला, हा मराठा भाला आपण पाहतोय. त्याच्यानंतर आफ्रिकन लाकडाची ढाल. म्हणजे ह्याच्यात सोनं आहे वे. होलकर नाही सोन्याचे काम केलेलं बघा की. हां त्याच्यामध्ये ती सोन्याचं काम आहे. ती काय वर लिहिलेलं आहे कोराडीवरती. ते आता हे बघितलं का, सोन्याचं काम आहे त्याच्यावर आहे का, हे सोन्याचं काम केलेलं आहे कोराडीवरती. आणि हे ब्रिटिश नाही, आफ्रिकन लाकडाची ढाल. केवढी मोठी ढाल आहे. आणि हे फ्रेंच ढाल. त्याच्यानंतर विषारी भाला, हा ह्याला विष लावून हे करत. 400 आता हे जे आहे 400 वर्ष जुना मुघल काळातील मिरवणुकीत वापरण्याचा भाला. त्यावर केलेली नक्षीकाम इतक्या वर्षानंतरही चांगले राहिले हो. आहे. आणि होळकर गायकवाड गुजरात, टिपू सुलतान यांचं हे भाले त्यांच्या काळातले वेगवेगळ्या प्रकारचे. हे सगळे असे आपण पाहतोय की वेगवेगळ्या प्रकारचे भाले. आणि हे बघितलं का, ह्याचं कसं असं ते आकार बघा. आकार सगळा असा वेगवेगळा आकारचा टप 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 या भाला. कसं केलं असेल हे कुऱ्हाड. म्हणजे ते बांबूला तसं केलंय बघा ते. हो 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 हे बघितलं का, हे सुद्धा कसं आहे. हो ते पण बघा की. होळकरमधली ही कुऱ्हाड, त्यांचं डिझाईन. त्यानंतर आपल्याला आता इथं पाहायला मिळतात सगळे असे वेगवेगळे शस्त्र जे होते, हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र आहेत. तलवारी आहेत, जुन्या तलवारी आहेत. हे 500 वर्ष जुने अखंड पोलादापासून बनवलेले पूजा करण्याचा खंजीर आहे. विजयनगर साम्राज्यातील अरविंद वंशातील रामदेव राया ते श्रीरंगादेवराया काळातील 1617 ते 1646 अति दुर्मिळ शस्त्र. अशी वेगवेगळ्या प्रकारचे आपण शस्त्र पाहतोय. मुघल काळातली हे राजपूत कट्यारी, ही राजपूत कट्यारी. शिवकालीन वाघनखं, हे आपण जे काय आता पाहतोय शिवकालीन हे वाघनखं. त्याच्यानंतर हे सगळे असे मध्य प्रदेशमधले हे. त्यानंतर हे महाराष्ट्रीयन. अशी सगळी वेगवेगळी आपण आता पाहतोय. गुजराती. आता हे जे आहे ते 3 पाती घडीची कट्यार. आता ही 3 पाती घडीची कट्यार आहे. हां आणि त्रिशूळ असल्यासारखं आहे.
रॅबो नाईफ गुजरात. नागालँडमधली हे शस्त्रास्त्र. नेपाळी कुकरी आपण बघतोय, अतिशय घातक असतात हे शस्त्रास्त्र. हे राजपूत खंजीर. हां, जेड दगडी मुखीची खंजीर. हो, ते त्याचे कवर आहेत फक्त ठेवायचे कुठं. आणि हे छोटंसं असं राईट. हे आपण वस्तू संग्रहालय पाहण्यासाठी आलेलो आहे. चला तर आपण आता हे वस्तू संग्रहालयामध्ये काय काय वस्तू आहेत हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. आणि तुम्ही नक्की इथं भेट द्या. आणि इथं जे काय जुन्या वस्तू आहेत प्रत्येक देशातल्या, जगातल्या सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या जुन्या पद्धती, जुन्या पारंपरिक पद्धती, आपल्या भारत देशातीलही वेगवेगळ्या प्रदेशातील जुन्या वस्तू आपल्याला इथं एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्की तुम्ही इथं या आणि याचा आनंद घ्या. शामृग पक्षाचं अंड, वजन 2 किलो. त्यानंतर पारसी पवित्र प्याले आपण पाहतोय. हे किती सालातलं आहे? 1386 का काय, किती साल, 2004 मधलं आहे. दिवे आहेत. भूतान केरबामणी भूतान. आणि हे माधवराव गावंड ग्रंथपेटी. त्यानंतर हे सगळं साहित्य आपण रुद्राक्ष आपण पाहतोय. अजिंक्य ताऱ्याचं काहीतरी तोफेचं ठेवलेलं आहे. हे सगळं असं घोडा, जेड रत्न गणपती. त्यानंतर तुर्कस्तान दागिनी पेटी. वा, हे काय आहे बसलं? कुठलं हे का? आम्ही खेळायचं हात. पलगुडी. इथं काय लिहिलंय? पलंगुडी, प्राचीन भारतीय खेळ. आम्ही लय खेळायचो हा होय खेळ. का? हो, ते नाही का असं हे गोटे टाकायचे, गोटे येतं ना त्याच्यामध्ये. हा, आणि किती पडले. हो, बरोबर आहे. तिथं त्याच्यामध्ये सोंगटी आहे. सोंगटी. हां हां. हे खेळायचं आम्ही. ऑस्ट्रेलियन रानडुक्कर सोळा. हा रानडुक्कर सोळा आपण पाहतोय. ऑस्ट्रेलियन रानडुक्कर सोळा. छान. तुर्कस्तान. हे हैदर अली टिपू सुलतान मैसूर यांचे कुऱ्हाड. आणि इथं छोटीशी तोफीचं काहीतरी ठेवलेलं आहे. हां, तोफ आहे. बहादूर शाह जफर. हा, हे तोफेचे गोळे. तोफ गोळा. हां, छोटी होळकर तोफ आहे इथं. हे गोळे बघा, तोफ गोळे. त्यानंतर इथे 80 वर्षे जुनी वेल माशाचा देवमासा, हाडांच्या पावडरपासून बनवलेली देवपूजा करण्याची जपानी तलवार आहे. माशाच्या हाडापासून बनवलेली जपानी तलवार. अति दुर्मिळ शिवमणी, जो शिवमणी आपण म्हणतोय, अति दुर्मिळ शिवमणी हा. त्याच्यानंतर हे रायफलच्या रिकाम्या पुंगळ्यापासून बनवलेली कलाकृती. त्यानंतर नेपाळमधले हे छोटे छोटे चमचे बघतोय. परत हे अशी सगळी वेगवेगळ्या प्रकारची अशी भांडी आपण पाहतो. प्राचीन भांडी सगळी. आता हे इंडोनेशिया इथले हे साहित्य आहे. त्याच्यानंतर फ्रेंचमधलं कुठलं, आता हे संपूर्ण साहित्य जे आहे हे वेगळंच दिसतंय ना असं. हां, नेपाळचं आहे ना. काय गन पावडर डब्बे, गन पावडर ठेवण्याचं. पावडर म्हणजे काय तर असेल त्यांचं वेगळं काहीतरी ठेवायचं. इंग्लंड, युरोपियन, फ्रेंच. हे त्यांचं वाद्य. सुलतान. हां, वाद्य आसाम वाद्य का ते वाजवायचं ना. वाजवायचं. वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्रास्त्र सगळे आहेत इथं. पोखरा, नेपाळ पोखरा. टिपू सुलतान मैसूर यांचं हे काहीतरी ठेवायचं आहे असणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर हे अरबी उंटाच्या
काय कातड्याने अरबी उंटाच्या कातड्यापासून काहीतरी केलेलं आहे. हे छोटंसं दिसतंय. हां, त्यानंतर राजपूत राजस्थान, फ्रेंच युरोपमधलं हे साहित्य. त्यानंतर अमेरिकनांचं हे सगळं साहित्य. मणिपूरमधलं हे ओके ते मेंढीचं का काहीतरी. हे आसाममधलं. राजस्थान, गन पावडर ठेवण्याचा डबा. जर्मनीमधलं हे. वडियार, म्हैसूर, मध्य प्रदेश. पूर्वी करायचे ना, हो काय वाद्य, नागालँड, मिझोरममधलं हे वाद्यच आहेत बरं का हे आता. काय ठेवण्याचे साहित्य. भूतान राजघराणे. ठासणीच्या बंदुकीमध्ये दारू भरण्यासाठी विविध साधने. आता बंदुकीत दारू भरण्यासाठी असलेली ही साधने आहेत. खरं तर आता आफ्रिका, भूतान, बँकॉक, नागालँड, मराठा खंजीर. हे आपण पाहतोय आता की संपूर्ण साहित्य आपल्याला इथं एकाच ठिकाणी जगामध्ये विविध प्रकारचे जे काही वस्तू आहेत, विविध प्रकारच्या त्यांचे जुन्या काही गोष्टी आहेत ज्या वापरत होते, त्यांची परंपरा, सर्व आपल्याला या एका वस्तू संग्रहालयामध्ये बघायला मिळत आहेत. तर नक्कीच तुम्ही विजिट करा. शिवकालीन पारंपरिक काही वस्तू आणि भारतातल्या प्रत्येक राज्यामधले वेगवेगळे डिझाईन, भांडी, वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन वापरतो त्या वस्तू, सगळ्या वस्तू आपल्याला इथं बघायला मिळत आहेत या संग्रहालयात. तर आता ही आपण पाहतोय की एक जुनी गाडी आहे. ब्रिटिश आर्मी ऑफिसरची खाट आणि ट्रंक पेटी. ही ब्रिटिश आर्मीची ही खाट आहे आणि ट्रंक पेटी ब्रिटिश आर्मीचे ऑफिसर जे होते त्यांच्यासाठी केलेली, तेव्हा तयार केलेली ही खाट. तीच की खाट, तिथं खाट लिहिले खाट. हां. आणि ट्रंक तिथं ठेवलेले हे ट्रंक आहे. आणि हे त्यांची गाडी. ही टायरी अजून सुस्थितीत आहेत. हे असलेली ही जुनी आर्मीची गाडी आणि वरती लावलेली ही बंदूक आणि त्याला असलेले हे बुलेट्स बरं का. ती बेल्ट बघितला का, बुलेट गोळ्यांचा बेल्ट. इथं काय म्हटलंय त्यांनी, नाही त्याच्यामध्ये हे ना, नाही त्या गाडीवर लिहिलं की रेंज फाइंडर आहे तिथं खाली ठेवलेला आहे तो. आणि हे टेलिफोन आणि किती पण पूर्वीच्या काळातलं हे आर्मीचं म्हणजे मिलिटरीचं साहित्य. हां, मिलिटरीचं साहित्य. टोपी आहे, हे साहित्य आहे. आणि हे साहित्य सगळं सायकल वजा असं टू व्हीलरच आहे, पण समजा त्यात पेट्रोल संपलं तर पायडल मारून बी चालवता येईल असं हे बघा. पूर्वीची गाडी. त्याला सगळी बंदूक ठेवायचं सगळं आहे बघा ते. हो, बंदूक ठेवण्याचं, पाठीमागे असं लावण्यासाठी सगळं सोयी सगळी केलेली आहे सायकलला. पंखा बघा. ही फॅन, जुन्या पद्धतीचा हा पंखा. ही बंदूक, हे आपण पाहतोय बंदूक. आणि US आर्मीचं जे काय हे साहित्य आहे ते ट्रंक आहे, टोपी आहे. ब्रिटिश आर्मीसाठी बनवलेली 1920चा जनरल इलेक्ट्रिकल कंपनीचा पंखा. 1930 साली ईस्ट इंडिया कंपनी मार्फत त्याची भारतात कलकत्ता येथे कलकत्ता इलेक्ट्रिकल कंपनीच्या नावाने विक्री झाली. 60 वर्षापूर्वी दत्ताराम गावंड यांनी मुंबई येथून खरेदी केला. अजूनही उत्तम स्थितीत आहे, अजूनही सुस्थितीत आहे, अजूनही चांगला फिरतोय. माहिती आहे का ते? हो. बघा किती सालचा? 1930 सालचा. बॅटऱ्या पूर्वीच्या ह्या बॅटऱ्या. हो.
हे काय आहे, काय नाही. काय लाईटचं दिवा काय दिसतो त्रास हां. आणि इथं बघितलं का सगळं military हे आहे. ही तोपगोळे आणि साहित्य आहेत. हॉविझर तोपगोळे, ही गाडी मिलिटरीची गाडी ऑफिसरची. ड्रेस पण military चा पूर्ण. हो 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 हो. 2-3 प्रकार आहेत. आणि ह्या ईस्ट इंडिया कंपनीने या बंदुकीच्या जोरावर भारतात 1890 साली कलकत्ता व मद्रास येथे आपल्या झेंडा रोवून ब्रिटिशांच्या मार्ग सोपा केला. ह्याच त्या बंदुकीच्या जोरावर त्यांनी. पाण्याची बघा ती वॉटर बॅग हा वॉटर बॅग आहे ना. पहिले चला गरम होण्यानं पाणी. सगळं त्यांचं militaryचं साहित्य. हो हो. बघा त्यांना केवढी पदकं मिळाली. आणि कमांडिंग ऑफिसर किरण राम गावण यांना हे मिळालेले सगळे हे पदक आहेत. हे आपण पाहतोय हे सगळे अशी जुनी नाणी चांदीचे रुपये आहेत. हे चांदीचे रुपये. त्याच्यानंतर होलार, गायकवाड, गुजरात, टिपू सुलतान या काळातली सगळ्या वस्तू. आणि मेजर श्री सुभाष गोविंदराव गावंड निवृत्त. ही तलवार बघितली का? हो की ती तलवार ठेवण्यासाठी आहे ती. नाणी तर बघा केवढी आहे ना. हो चांदीची नाणी आहेत. हे आता जे आपण बघितली का नाही दुसऱ्या महायुद्धात प्रत्यक्ष वापरलेली ब्रिटिश लष्कराची जीप MB फोर्ड मॉडेल 1942 नंबर MXT 5081. हो 1942च्या युद्धात वापरलेली ही गाडी आहे. त्याची ही डिटेल माहिती इथे दिलेली आहे ना. ही डिटेल माहिती आहे. ही इंग्लिशमध्ये आहे. हो. 1945. ब्रिटिशची जीप आहे ही. हो ब्रिटिशकालीन जीप आहे. हो हे म्हणजे आपल्या इथले. नाही. असं काय? आणि त्यांचं हे साहित्य सगळं ठेवलेलं आहे ना इथं. त्यावेळी जे गाडी जे लागणारं साहित्य आहे हे काय सगळं साहित्य आहे. दिवे बघा. हो हे डिझेल कॅन आहे US आर्मीचं. हे फायरसाठी आपलं हे करतो. जर्मनी आर्मीचं आहे. हे इंडियन आर्मी. हे US आर्मी. आणि बोटीवरचे दिवे हे बोटीवर लावण्याचे दिवे आहेत. त्यानंतर हे तुगलक घराणे 1290 ते 1421 मोहम्मद बिन तुगलक यांच्या घराण्यातील हे सगळ्या वस्तू आहे. हे नाणी आहेत. स्वतंत्र भारतातील हे नाणी 1948 ते 1955 मधले. त्याच्यानंतर मध्य प्रदेशमधली हे नाणी मध्य प्रदेश नाणी. त्यानंतर काश्मीरी प्रांतातील हे नाणी आणि अश्म युगातील हे पहिल्या कुऱ्हाडी तो दगडापासून बनवलेले शस्त्रास्त्र हे अश्मयुगातील हे. अश्मयुगातले बघा. हो तो का ते दगड लावून त्याला कुऱ्हाडीसारखं. करून ते हे केलेलं हो आहे. हो हो. ते आणि कुऱ्हाडीचा आकार दिलाय बघा हो हो दगडाला हो हो बघितलं हो. आणि हे मिझोराममधलं भाले. भाले. ते बघा की मसाई मार आफ्रिका. हां ते हां बघितलं का? हां नागालँड. आणि चांदीचे नक्षीकाम मुघल धनुष्य हा. आणि मसाई मारा आफ्रिका. आफ्रिकेमधलं जंगलातलं हे धनुष्य आपण म्हणतो की नाही धनुष्य तेच आहेत हे. आणि हे भाले कसले भाले आहेत बघ ना ते. असं हे आता महाभारतातले असल्यासारखं वाटतात.
आणि बघा कुऱ्हाडी. ह्या सगळ्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कुऱ्हाडी मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र. पूर्वीची नाणी बघा 1948 ते 1955. हो हो हो. नाणी बनवण्याचा हा साचा, त्यानंतर शिवकालीन हे नाणी, आणि हे आपण आता ह्या बंदुका बघतोय. हे सर्व बंदुका आपण इंग्लंड BB 1920 नंबर 1 नंबर 2 अशा ह्या सगळ्या वेगवेगळ्या बंदुका आहेत. विविध कालखंडातील नावे आपण आता बघूया. पैशाची नावे कशी होते आता इथून सध्या बघूया. अख्तर, टिपू सुलतान काळात काय नाव होतं, परत अशी प्रत्येक काळातली अशी वेगवेगळी नावे आहेत. हे दक्षिण भारतातील नाणी, त्यानंतर हे गुप्तोत्तरकालीन नाणी, त्याच्यानंतर मुघल नाणी 1530 ते 1857. ही भली मोठी ही बंदूक आपण पाहतोय. फ्रेंच, ब्रिटिश, हैदराबाद, मराठा, केवढ्या बंदुका आहेत त्याच्या, कधी उचलायच्या. फ्रेंच, ब्रिटिश, हैदर, मराठा. त्याच्यानंतर आपण आता इथे बघतोय भारतातील प्राचीन साम्राज्य, हे नाणी बघितली. ह्या शीख तलवार, ह्या शीख तलवारी आहेत, राजपूत सोन्याचे काम. त्यानंतर रशिया, हे आफ्रिकन मिश्र धातूची ढाल आहे, मिश्र धातूची बनवलेली ही ढाल आहे. अंदाजे 650 वर्षे जुनी ढाल. राजा वडियार कालीन गुप्ती, या गुप्ती आहेत आपण पाहतोय. महाराणा प्रताप कालीन गुप्ती. त्यानंतर मांडू ढाल, कसली ना शिवकालीन मावळ्याची ढाल. मांडू ढाल ही एक प्राचीन शिलोनी श्रीलंकन शस्त्रविद्या असून, शस्त्रविद्या आहे ती 1910 ते 1890 या कालखंडातील ही शस्त्रविद्या श्रीलंका, भारत या देशामध्ये तिचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये झाला होता. आज सदरची शस्त्रे विद्या जवळजवळ नष्ट झाली आहे. त्याची ढाल ही रेड्याच्या कातडीपासून बनवलेली जात असे हे प्राचीन दुर्मिळ शस्त्र आहे. त्यानंतर मांडू ढाल, त्यानंतर होळकर ढाल आपण पाहतो. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी, आणि संपूर्ण 250 वर्षे जुनी अति दुर्मिळ मराठा ढाल हे आपण पाहतोय. त्यानंतर पुढं टोक आहे त्याला आणखी. आणि हे जुन्या तलवारी, आणि हे चिलखत आपण जे म्हणतो हे तलवारी आहेत. इथं मोठी तलवार आहे, आणि हा चिलखत, घडीची पोलादी चिलखत, हे पोलादी चिलखत आहे. 400 वर्षापूर्वीचं 400 वर्षापूर्वीचं हे जुनं चिलखत आणि तलवार. मशीनचा कोणत्याही वापर न करता केलेलं चिलखत आहे बघा तो किती लिहिलंय. हो, अंदाजे 400. अंदाजे 400 वर्षापूर्वी भारतीय लोहारांनी कोणत्याही मशीनचा वापर न करता बनवलेले घडीचे फोल्डिंग चिलखत. सदरचे चिलखत हे प्रत्येकाच्या मापाप्रमाणे बनवण्यात येत असे. हे नाणी आणि अरब हे ढाल, जुनागड गुजरात हे ढाल, ते तलवारी आहेत. मावळा ढाल, मांडू शस्त्र. कसलं आहे ना. हो, तिकडं दोन्हीकडं बी होणार ना. गियासुद्दीन बिन तुगलक. पण ते दर आहे हां. असं दोन्हीकडे का? हो, मराठा तलवार, त्याच्या जुनागड, आणि हे गायकवाड गुजरात, हे सगळे असे हे आपण पाहतोय की सगळे जुन्या पद्धतीचे सगळे असे तलवारी आहेत.
ढाली आहेत. त्यानंतर या बाजूला आपण बघितले तर सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कुऱ्हाडी आहेत, तर बंदुका आहेत. पुढं जर गेलो आपण इथं तर हे आपण आत्ता बघतोय ते हे चिलखत आपण आत्ता बघितलं. कुठल्याही प्रकारचा साचा किंवा काही न वापरता, मशीनचा वापर न करता बनवलेलं हे प्रत्येकाच्या साईजनुसार त्यावेळी फोल्डेड चिलखत आहे हे. त्याच्यानंतर आपण ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा ह्या बंदुका बघितल्या, वेगवेगळ्या प्रकारचे नाणी पाहिलेत. आणि हे 4000 पोस्ट स्टॅम्प हे त्यांनी प्रत्येक देशामध्ये जाऊन जे घेतले विकत ते सर्व एकत्रित आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. हे 4000 स्टॅम्प्स जे आहेत ते आता आपण पाहतोय. हे टोटल पूर्वीचे वाड्याचे दरवाजे असे असायचे. आणि पूर्वीचा जे वाडा असायचा त्या वाड्याला असा उंबरा आणि दरवाजे आणि हे दरवाजे वरती असं खिडक्या असायच्या. हां, राजे राजवाडे हे दरवाजा असायचा. हो हो हो, किती छान वाटतंय. हे असं हां, हे असा दरवाजा असायचा. चला ही काय आहे? ही पाहतोय आपण मराठा तोप. मराठा तोप आता ह्याला मोठं चाक आपल्या गाडीचं चाक लावलेलं आहे. आणि हे तोप गोळे, शिवाजी महाराजांना हां तोप गोळे. आणि हे मराठा तोपीचं हे डिझाईन. शिवकालीन आपण तोप पाहतोय. हे सर्वसाधारण 1642 ते 1680 या काळामध्ये शहाजी भोसले हे. आणि हा नीट घेतलं. राजपूत युद्ध चिलखत आणि शिरस्त्राण टोपी. हे बघ हे चिलखत बघ हा. कसलं छान चिलखत आहे. ते जाळीचंच आहे ते सगळं. हो. लोखंडाची जाळी आहे. आणि पोटावरती ही आहे लोखंडाची पट्टी आहे इथं छातीवर. कमाशी घालत होती गं बाई एवढं सगळं. आपल्याला घातलं तर वाकून खाली पार रेड इंडियन गन. इकडचं काही म्हणून काय हे महाराजांचं एवढं सगळं आहे व्यवस्थित. तोप गोळे आणि हे तोपेचं हे डिझाईन. बैलगाडीच्या ह्याला असायचं बघा. हो 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 चाक हो, बघितलं? चाक बैलगाडीचंच चाक आहे. आणि त्याच्यावर तोफ आहे तोप आहे आणि डिझाईन अतिशय सुंदर आहे. असं बघा. तोपेचं ठेवल्याचं. वेगवेगळे तोफ गोळे आहेत. बारीक मोठी मोठे सगळ्यात. तोफांचे ब्रिटिश मेड गोळे. हे आता पाहतोय की आपण वेगवेगळ्या प्रकारचे असे षटकोनी नळ्या असलेली फ्रेंच बनावटीची बंदूक व पिस्तूल अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या ह्या पिस्तूल आहेत. जुन्या काळातल्या पिस्तूल अशा छोट्या छोट्या पिस्तूल आहेत. बोफोर्स तोप मॉडेल. इथं मॉडेल ठेवलेलं आहे बोफोर्स तोप. त्यानंतर हे समय असं ही सगळी भांडी आहे. ही आता इस्त्री, कोळशावरची इस्त्री होती ना, कोळसा टाकून करायची. इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स अशा वेगवेगळ्या देशातल्या ह्या त्यानंतर इथं म्हैसूर राजा वाडियार यांचे पानाचे डबे, पानपुडे आपण पाहतोय. महाराष्ट्रीयन किसनी, तामिळनाडूची, मध्य प्रदेशमधले वेगवेगळ्या डिझाईनचे. त्यानंतर इथं चॉकलेट साचा,
तिरुपती पारंपरिक कोळी व आगरी समाजातील विळ्या. हे आपण आता विळ्या बघतो. असे वेगवेगळ्या विळीचं डिझाईन. त्यानंतर इथं कुंदा नितीन पाटील घराण्यातील पूजा थाळी, ते काश्मीरी घराणे, त्यांचे दुबईमधले हे भांडे, आपण जग म्हणतो त्याला, मध्य प्रदेश, असे जार वेगवेगळ्या प्रकारचं असं हे डिझाईन असलेलं हे पारंपरिक गुलाब फुल हां गुलाबदान हां असे सगळे आहे. पानाच्या डब्यानंतर आता आपण पाहतोय की हा अडकीत आहे. अशा अडकित्याचे अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतात. एकाच ठिकाणी असे वेगवेगळ्या प्रकारचे अडकिते आहेत. लाकडी कंगवे, पारंपरिक लाकडी कंगवी, फणी. हो हो हो. हे दाढीचं साहित्य दिसतं इथं. कैची. राजस्थानमधले हे अंदमान निकोबार बेटातले. काय सुपारीचं केवढे अडकिता केवढा सुपारी. मध्य प्रदेश असतं. नागालँडमधले, मध्य प्रदेश. हो हो. हे खूप सुंदर असं अडकित्याचं डिझाईन आहे. इथे एक अडकिता आहे. हे अडकिते महाराष्ट्रीयन, दक्षिण भारतातले हे अडकिते. वेगवेगळ्या डिझाईनचे हे अडकिते. आसाममधले हे अडकिते. ही पक्कड बघतोय आपण वेगळी मिळालेली असते. हां. हे आता पाहतोय आपण की हे नाणी, जुनी नाणी आहेत. इंडो नाणी, त्यानंतर कुशनांची नाणी, अंदमान निकोबार शस्त्रास्त्रे, नागालँडमधली शिवकालीन विळे, हे होळकर घराण्यातील दांडपट्टा. हे आपण दांडपट्टा बघितला कसा आहे. आणि ही राशीचक्र ढाल. त्यानंतर सर्पी तलवार. सापासारखी तलवार आहे बघ कशी आहे. वेगळीच तलवार आहे. आता ही सर्पी तलवार बघा, आपल्याला हे पाहायला क्वचितच मिळेल. त्यानंतर पंजाब प्रांतातील ही नाणी. त्यानंतर मिस्र नाणी, मुघल मराठा. त्यानंतर शिंदिया घराण्यातील पूजा मशाल. त्यानंतर मशाल ठेवण्याची साचा. त्यानंतर फ्रेंच तलवार. त्यानंतर हे अशी जुनी साऊंड सिस्टीम असलेले ग्रामोफोन इंग्लंड, त्यातनं फोन लावायचा असेल तर हा ग्रामोफोन. त्यानंतर हे त्याचे कॅसेट्स आहेत. त्यानंतर हे राजस्थानी हे असे विळे आपल्याला पाहायला मिळतात. मराठा तलवार. त्याच्यानंतर हे शिवकालीन बंदूक. हे शिवकालीन बंदूक आपण पाहतोय. हे म्हणजे इंडो पेशवियन तलवार, अत्यंत दुर्मिळ, साधारण 300 वर्षे जुनी परंतु सुस्थितीत असलेली भारतीय पार्शियन कारागिराची मिश्र कलाकृती. एक संपूर्ण लोखंडात 5 चक्र व भारतीय बनावटीच्या खंडा तलवारीची मूठ असलेली, कोणत्याही संग्रहालयात बघण्यास न मिळणारी अनमोल तलवार. ही तलवार आपण पाहतोय. हो. शिवकालीन बंदूक. ही खंडा तलवार बघितली का? ही तलवार कसली आहे? पुढे बघ काय आहे त्याला. हो. ही फ्रेंच तलवार आहे. ही फ्रेंच. त्यानंतर हे असे सगळे वेगवेगळे असे शस्त्रास्त्र आहेत. वेळे. ही शिवकालीन बंदूक आहे. एवढी भली मोठी, केवढी मोठी बंदूक आहे ती. 1948 ते 2019. त्यानंतर हे असे सगळे छोटे शस्त्रास्त्रच आहेत. त्यानंतर हे 5 धातूची पळी. त्यात मुघल तेल बुधले. हां. हो, मुघल तेल बुधले. उंटावरून वाहून न्यायचं एवढं. धातूची पळी.
त्यात ताक घुसळण्याची रवी, ही रवी वा 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 केवढी मोठी रवी. मोठी वगैरे हो हो हो. त्याच्यानंतर हे लाटणं. पारंपरिक केरळी डबा, हे लाटणं लोखंडी लाटणं, या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा पळ्या. आणि इथं आपण पाहतोय की हे सगळे जुनी नाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे हात शिलाई मशीन सुनंदाराम गावंड 1960 सालची ही शिलाई मशीन, जी हाताने फिरवून शिवाई काम म्हणजे शिलाई काम. केरळी डाव ना नारळ, रेल्वे ट्रॅक, गार्ड सिग्नल, आर्मी टेलिफोन, जुने 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 सगळ्या वस्तू आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. दुर्मिळ, अतिदुर्मिळ कट्यार जांबिया, अंदाजे 1330 सालापासून या सगळ्या कट्यार आहेत. हे पाहतोय आपण की अतिदुर्मिळ कट्यार इथं आहेत. त्या क्वचितच आपल्याला इथंच फक्त बघायला मिळणार आहेत. नको दागिने ठेवायचे रवी. इथं काय म्हणतं, राजस्थानी मेंचर पेंटिंग. चरव्याची वेगवेगळ्या प्रकारच्या चरव्या आणि महाराष्ट्रीयन चरवी असे सगळ्या. आणि मुघल, नागालँड, मणिपूर, केरळ. पाहतोय आपण आर्मी ट्रक. आर्मी ट्रक ठीक आहे. तो किती उभा आहे आर्मी ट्रक. हे आहे की उराल 375 रशियन आर्मी रॉकेट लॉन्चर आपण पाहतो. उराल हा खास रशियन आर्मीसाठी बनवलेला ट्रक असून त्याची एक वेगळीच 40 रॉकेट्स लॉन्चर वाहून नेण्याची क्षमता आहे. 40 किलोमीटरपर्यंत 360 अंश कोनात अचूक लक्ष भेदक करण्याची ताकद त्याच्यात आहे. फक्त 20 सेकंदात रॉकेटचा मारा करून शत्रूंचा खात्मा करण्याची क्षमता असलेले जगप्रसिद्ध जबरदस्त ट्रक सदरचे ट्रक मॉडेल 375/6/6 1971 साली रशियन आर्मीमध्ये सामील झाले व 1981 साली रशियाने असे 25 ट्रक भारतीय आर्मीला भेट दिले. त्यावेळी त्याची किंमत अंदाजे 25 कोटी रुपये प्रत्येकी होती व 1982 ते 2002पर्यंत सदर ट्रकचे दर्शन आपणास 26 जानेवारीच्या दिल्ली परेडमध्ये होत असे. उरोल रॉकेट्स लॉन्चर ट्रकच्या नुसत्याच दर्शनाचे चीन व पाकिस्तानच्या ओरात धडकी भरत असे. आज 47 वर्षानंतर सदर ट्रकला कधी फरक पडलेला नाही व पुढे 100 वर्ष फरक पडणार नाही हे नक्की. त्यावर लावलेले रॉकेट्स लॉन्चर BM-29 ग्रेड
92-21 mm रशियन मेक आहेत. आपण खरोखरच भाग्यवान आहात, कारण या भारतीय लष्कराची शान असलेल्या ट्रकचे आपणास जवळून दर्शन होत आहे व आपण त्याचे फोटो काढून शकता. संग्रहालयातर्फे या उराल रॉकेट लॉन्चर ट्रकला मानाचा मुजरा. हो, का बरं? झालं ना कोण असलं केलं. हे बघ इकडे इकडे. हे सर्वात जुन्या गाड्यांचं असं हे शोरूम आहे. इथं आपल्याला बघायला मिळत आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या अशा ह्या जुन्या गाड्या आहेत. हे आपण पाहतोय वेगवेगळे मॉडेल आहेत. कर्नाटक पासिंगचं एक गाडी आहे छोटीशी. त्यानंतर इथं मिल्ट्रीची गाडी आहे, मिल्ट्रीची बुलेट आहे. लागतील ती घसा बसून घ्यायची. अशा सगळ्या गाड्या आपण बघितल्या. अतिशय सुंदर असं सर्वांना बघता येण्यासारखं असं हे ठिकाण. खरोखरच सहल, शाळेची सहल लहान आणावी. मुलाची पण आहे बघा. लहान मुलांची आहे. हे सर्व गाड्यांचं असं हे शोरूम आपण आत्ता बघितलं. फार छान. संग्रहालय. हां, फार छान.